हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातले पहिले 3 महत्त्वाचे चॅप्टर्स यांच्या एकत्रित अभ्यासावरती आपण एक रिव्ह्यू एक्सरसाइज सॉल्व करत आहे. काल काही क्वेश्चन्स आपण अभ्यासले होते, आज सुद्धा आपण काही प्रश्नांचा अभ्यास करूयात. यामध्ये आपला मेन फोकस असणार आहे तो म्हणजे कीवर्ड्स कसे ओळखायचे, त्याचबरोबर परीक्षेत ज्यावेळेस आपल्याला समोर प्रश्न असतो त्यामध्ये एरर नक्की कसा स्पॉट करायचा आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणता रूल कुठे अप्लाय करायचा, यात जे सगळ्यांचं कन्फ्युजन होतं त्यासाठी अशा पद्धतीचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचे बरेच डाऊट्स सॉल्व्ह होतील. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे क्वेश्चन्स बघतोय, ही जी रिव्ह्यू एक्सरसाइज आहे ही आपण एक प्रॅक्टिस सेशन म्हणून सॉल्व्ह करतोय. आधी आपण जे काही बघितलेलं आहे ते सगळ्याची आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि याचा तुमचा स्कोअर किती येऊ शकतो हे तुम्ही गेस करा. म्हणजे जे आन्सर असेल ते थोडंसं गेस करून ठेवा आणि त्यानुसार तुमचे जे काही स्कोअर्स येतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मागच्या लेक्चरचे कोणीच सांगितलेले नाही आहेत, ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा. स्कोअर तुमच्यापुरता राहिला तरी चालेल, फक्त प्रयत्न तरी करा की 16 पैकी तुमचे आज किती बरोबर येतात. ठीक आहे. आजच्या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन आहे, आय थिंक द न्यूज माईट ट्रू. इथे माईट आपण वापरलेलं आहे, हे आहे एक मोडाल आणि आपण काय म्हणतो की जर असं असेल तर असण्यासाठी आपण बी हे एक व्हर्ब वापरत असतो. ठीक आहे. बी हे आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेलं असतं. त्यानंतर पास्ट असेल तर आपण वॉज वापरतो. अशा पद्धतीने आपण बीचे फॉर्म्स बघितलेले असतात आणि V3 फॉर्म काय आहे, बीन. त्यामुळे बी हे जे व्हर्ब आहे आपल्याला इथे ते वापरावं लागेल मोडाल नंतर, कारण इट माइट बी ट्रू म्हणजे असं असू शकेल. ठीक आहे. सो आपण असणं याला महत्त्व देतोय. इथे व्हर्ब मिसिंग आहे आणि आपल्याला टेन्स ओळखण्यासाठी किंवा आपलं स्टेटमेंट कंप्लीट होण्यासाठी व्हर्बची गरज पडते. ठीक आहे. यामध्ये आपल्याला माईटच्या ऐवजी माईट बी असं वापरावं लागेल, मग ते सेंटेन्स करेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय टोल्ड हर दॅट आय वॉज अंडरस्टँडिंग हर व्हेरी वेल. इथे आपण वॉज अंडरस्टँडिंग असं एक व्हर्ब वापरलेला आहे जिथे एरर दिलेला आहे. हे व्हर्ब आपण V4 मध्ये वापरलेला आहे जो आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स दाखवतो. पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण कधी वापरत असतो? पहिली गोष्ट, जर एखादी ॲक्शन तेव्हा चालू होती म्हणजे कंटिन्यू ॲक्शन इन पास्ट असं जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण एकदा कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करतो. दुसरी गोष्ट, आपण जर नियर फ्युचर इन द पास्ट असं वापरत असेल म्हणजे एखादी डेफिनेट अरेंजमेंट असेल, लगेचच होणार होती तेव्हा असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण त्यावेळेस कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करतो. या ठिकाणी आपल्याला अशी कोणतीच सिच्युएशन दिसत नाहीये, त्यामुळे इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स येणार नाही. मग आता इथे टेन्स वापरायचा कोणता, तर आपल्याला इथे दॅट कंजंक्शनच्या आधी जे वाक्य दिलेलं आहे त्याच्या रेफरन्सनुसार पुढचं सेंटेन्स सुद्धा त्या टेन्समध्ये बनवावं लागेल. इथे आपण V2चा वापर केलेला आहे म्हणजे सिंपल पास्टमधली ही रचना आहे. त्यामुळे दॅट हे कंजंक्शन वापरून जे आपण सेपरेट वाक्य बनवलेलं आहे तिथे देखील आपण सिंपल पास्टचा वापर करणार आहे. आता जर काही विद्यार्थ्यांना शंका आली असेल की सिंपल पास्ट आपण एकाच वाक्यात कसं काय वापरतोय, तर इथे कुठेही 2 ॲक्शन्स एकाच वेळी झालेल्या नाहीयेत. ठीक आहे. 2 ॲक्शन्स ॲट द सेम टाईम असं कुठेही झालेलं नाहीये किंवा मग एकानंतर दुसरी गोष्ट झालेली आहे का असंही आपल्याला रेफरन्स मिळत नाहीये. त्यामुळे हा रूल जो आहे आधी आपण बघितलेला हा इथे ॲप्लिकेबल नाहीये. आपल्याला दॅट कंजंक्शन वापरल्यामुळे 2 सेपरेट वाक्य इथे दिसत आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे सिंपल पास्टमध्ये केलेली रचना सुद्धा योग्य ठरणार आहे. ठीक आहे. वॉज अंडरस्टँडिंग जे आपण वापरलेलं आहे त्याऐवजी फक्त अंडरस्टूड एवढं जरी वापरलं तरीही आपली वाक्यरचना करेक्ट होईल. आय टोल्ड हर दॅट आय अंडरस्टूड हर व्हेरी वेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, व्हाईल शी स्ट्रोल्ड इन द गार्डन ही केम अक्रॉस हर ओल्ड फ्रेंड. इथे आता आपल्याला हा व्हाईल शब्द महत्त्वाचा आहे. व्हाईल हा शब्द आपल्याला काय सांगतो की तेव्हा तसं होत होतं, बरोबर. तो त्यावेळेस ॲट दॅट मोमेंट किंवा देन आपण असं म्हणू शकतो, तेव्हा ती कृती घडत होती. ठीक आहे. सो आपल्याला इथे कंटिन्युटी आहे, कंटिन्युटी होती असं दाखवावं लागेल. इथे तुम्ही देन सुद्धा वापरू शकता व्हाईलसाठी. तुम्ही हे लक्षात ठेवा की जर आपण तेव्हा तसं घडत होतं असं सांगणार असेल तर इथे आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल. म्हणजे जेव्हा ती गार्डनमध्ये फिरत होती तेव्हा तिला तिचा जुना फ्रेंड भेटला, अशा अर्थाने आपण हे वाक्य इथे बनवत आहे. स्ट्रोल्ड इथे आपण V2 मध्ये वापरलेलं आहे, त्याऐवजी आपल्याला शी वॉज स्ट्रोलिंग असं वापरावं लागेल. ठीक आहे. वॉज स्ट्रोलिंग हे आपलं करेक्शन असणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. द लेबरर्स टायर्ड आफ्टर अ डेज वर्क अँड आर एन्जॉईंग साऊंड स्लीप. या वाक्याचा टेन्स कोणता आहे कळण्यासाठी तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे याचा रेफरन्स घ्यावा लागेल. इथे तुम्हाला प्रेझेंट टेन्स आहे हे लक्षात आलं. ओके. आता इथे टायर्ड हे आपण
जे काही वर्ब वापरलेलं आहे हे आपल्याला इथे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरल्यासारखं दिसतं. ते चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे की लेबरर्स म्हणजे कामगार थकलेले होते. ठीक आहे. सब्जेक्टकडून झालेली ॲक्शन आपण व्हर्बमध्ये सांगत असतो. ठीक आहे. ह्यांनी थकण्याची ॲक्शन केलेली नाहीये. ते थकले गेले आहेत. त्यामुळे इथे आपल्याला पॅसिव्ह ॲक्शन सांगायची आहे. म्हणून हे सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघावं लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण टेन्स आयडेंटिफाय केलेला आहे. मग आता इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला एक हेल्पिंग व्हर्ब जे वापरायचं आहे व्ही3 करण्याच्या आधी ते सुद्धा आपल्याला आर असंच वापरावं लागेल. लेबरर्स प्लुरल आहे आणि आपल्याला प्रेझेंट टेन्स दाखवायचा आहे म्हणून आपण इथे आरचा वापर करूयात. द लेबरर्स आर टायर्ड म्हणजे ते आत्ता थकलेले आहेत. आफ्टर अ डेज वर्क अँड आर एन्जॉईंग साऊंड स्लीप. असं हे वाक्य करेक्ट होईल. सो आपल्याला इथे व्हॉइसचा आपल्याला एरर सापडलेला आहे ते आपण करेक्ट केलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे द बॉस satisfied to see the neat work of the secretary yesterday. इथे सुद्धा टेन्स ओळखण्यासाठी yesterday हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. ओके. yesterday वापरलेला आहे म्हणजे आपल्याला वाक्यरचना सिंपल पास्टमध्ये करायची आहे. परत एकदा सेम रूल इथे बघा तुम्ही. बॉस सॅटिस्फाईड म्हटलं तर त्यांनी सॅटिस्फाय केलं असा अर्थ होईल. पण आपलं वाक्य काय आहे? सेक्रेटरीचं काम बघून बॉस सॅटिस्फाईड झाला. ठीक आहे. त्यामुळे इथे देखील आपल्याला पॅसिव्ह ॲक्शन वापरायची आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात येत असेल. जर आपण म्हटलं द बॉस सॅटिस्फाईड म्हणजे बॉसनी कोणाला तरी सॅटिस्फाय केलं. पण बॉस स्वतः सॅटिस्फाईड झाला होता. दुसऱ्या कोणीतरी केलेल्या कृतीवरती तो समाधानी होता. म्हणून इथे पॅसिव्ह ॲक्शन आपल्याला दाखवायची आहे. द बॉस वॉज सॅटिस्फाईड असं आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे. बॉस वॉज सॅटिस्फाईड. इथे आपण वॉज कसं काय वापरलं? कारण बॉस हे सिंग्युलर नाऊन आहे आणि त्यानंतर यस्टरडे शब्द आपल्यासाठी पास्ट टेन्सची रचना दाखवत होतं म्हणून आपण इथे वॉजचा वापर केलेला आहे. सो द बॉस वॉज सॅटिस्फाईड टू सी द नीट वर्क ऑफ द सेक्रेटरी यस्टरडे असं आपलं करेक्शन असणार आहे. ओके. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज वेट फॉर अ व्हाईल माय वाईफ प्रिपेअर्स कॉफी. ते प्रिपेअर्स शब्द वापरल्यानंतर आपल्याला हे काय दिसत आहे? सिम्पल प्रेझेंटमधलं वाक्य. पण आपण इथे काय म्हणत आहे की थोडा वेळ थांब, फॉर अ व्हाईल, आत्ता थांब असं म्हणत आहे आपण. त्यामुळे इथे आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स नाही. आपण जे प्रिपेअर्स वापरलेलं आहे त्याऐवजी काय वापरावं लागेल? इज प्रिपेअरिंग. वाईफ हे सिंग्युलर नाऊन आहे म्हणून इजचा वापर करायचा आणि इथे ING फॉर्ममध्ये हे वर्ब आपल्याला वापरायचं आहे. करेक्ट सेंटेन्स कसं असेल? प्लीज वेट फॉर अ व्हाईल माय वाईफ इज प्रिपेअरिंग कॉफी. नेक्स्ट सेंटेन्स आय वंडर व्हॉट अतुल हॅड डन लेटली. लेटली हा शब्द आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स दाखवतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करायची आहे. इथे तुम्ही बघितलं तर हॅडचा वापर झालेला आहे जो चुकीचा आहे. आपल्याला इथे हॅज डन वापरावं लागेल. अतुल हा एक सिंग्युलर नाऊन असल्यामुळे आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे आणि मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरून आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सची रचना कंप्लीट करू शकतो. आय वंडर व्हॉट अतुल हॅज डन लेटली. नेक्स्ट क्वेश्चन ही मे सक्सीड इन हिज न्यू व्हेंचर हिज फ्रेंड्स प्रेड. इथे त्यांच्या फ्रेंड्सनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण इच्छा व्यक्त करतो त्यावेळेस मे हे मोडाल वापरतो. ठीक आहे. यामध्ये काही डाऊट नाही आहे. पण ह्याची पोझिशन चुकलेली आहे. ही मे सक्सीड म्हटलं तर इथे आपण पॉसिबिलिटी दाखवल्यासारखं वाक्य होईल. आपण इथे पॉसिबिलिटी नाही दाखवते. आपल्याला इथे इच्छा व्यक्त करायची आहे. एक भावना आपण बोलून दाखवत आहे, प्रे करत आहे म्हणून आपल्याला मे वाक्याच्या सुरुवातीला वापरावं लागेल. ओके. त्यामुळे मे ही सक्सीड असं हे वाक्य बरोबर असेल. मे ही सक्सीड इन हिज न्यू व्हेंचर हिज फ्रेंड्स प्रेड. ओके. त्यामुळे मे वाक्यामध्ये जर आपण इच्छा बोलून दाखवण्यासाठी वापरत असेल तर सुरुवातीला आलं पाहिजे आणि जर आपण पॉसिबिलिटी म्हणून वापरत असेल तर ते व्हर्बच्या जवळपास असेल. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. बिफोर यू स्टार्टेड यू मस्ट चेक युअर पर्स. इथे बिफोर हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. असं करण्याच्या पूर्वी करायला हवं होतं. ठीक आहे. म्हणजे आपण बिफोर म्हणजे इथे पूर्वी असं म्हणूयात. म्हणजे इथे आपण पास्टमध्ये झालेली ॲक्शन सांगणार आहे. मस्ट हे मोडाल आपण जर वापरलं तर ते करणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो. पण आपल्याला काय म्हणायचं आहे? करणं गरजेचं होतं. म्हणजे तू इथे येण्याच्या आधी तुझी पर्स चेक करायला हवी होती. म्हणजे असं झालेलं नाहीये पण तसं करायला पाहिजे होतं. त्यावेळेस आपण हे मोडाल परफेक्टिव्ह वापरतो. म्हणजे मस्ट नंतर आपल्याला हॅवचा वापर करावा लागेल आणि हॅव वापरलेला आहे म्हणून आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. चेक हे व्हर्ब दिलेलं आहे आपल्याला जे आपल्याला V3 मध्ये वापरावं लागेल. करेक्ट वाक्य कसं असेल? बिफोर यू स्टार्टेड यू मस्ट हॅव चेक युअर पर्स. नेक्स्ट सेंटेन्स ही
हॅज फिनिश्ड डिनर येट. येट हा शब्द आपल्याला निगेटिव्ह वाक्यरचना बनवायला सांगतो. ठीक आहे, निगेटिव्ह वाक्य असायला पाहिजे होतं हे. इथे आपण हॅज फिनिश म्हटलेलं आहे, याऐवजी हॅज नॉट फिनिश्ड असं वाक्य पाहिजे. का? कारण अजून तसं झालेलं नाहीये, अद्याप या अर्थाने आपण येट हा शब्द वापरलेला असतो. ठीक आहे, करेक्ट सेंटेन्स काय असेल? ही हॅज नॉट फिनिश्ड डिनर येट. नेक्स्ट सेंटेन्स, सिन्स शी स्टार्टेड जर्नी शी हॅड बीन फीलिंग सिक. इथे तुम्ही जर बघितलं तर हॅड बीन फीलिंग परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर झालेला आहे. पण आपण सिन्स शब्द कधी वापरलेला असतो? जेव्हा भूतकाळापासून एखादी कृती घडत आलेली आहे आणि वर्तमानातही ती चालू आहे, अशा अर्थाने आपण सांगत असेल. म्हणजे काही कृती पूर्ण झालेली आहे आणि अद्यापही ती कृती चालू असेल, तर अशा अर्थाने आपण कंटिन्युटी दाखवण्यासाठी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो, पास्ट टेन्सचा नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बनवायचं आहे. हॅड काढून या ठिकाणी आपण हॅज हे व्हर्ब वापरूयात, म्हणजे आपली वाक्यरचना करेक्ट होईल. करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे, सिन्स शी स्टार्टेड जर्नी शी हॅज बीन फीलिंग सिक. म्हणजे जेव्हापासून जर्नी सुरू झालेली आहे, प्रवास चालू झालेला आहे, तेव्हापासून तिला अजूनही बरं वाटत नाहीये. तेव्हा देखील तसंच झालेलं आहे, आजारी वाटत होतं आणि आता देखील तसंच वाटत आहे. जेव्हा तुम्हाला टेन्समधले कीवर्ड्स ओळखता येतील, तुम्हाला वाक्यांचे अर्थसुद्धा कळतील की नक्की म्हणायचं काय आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आता आपण. द बुक हॅज जस्ट लॉस्ट टुडे. इथे हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिसत आहे, बरोबर? कारण आपण इथे कर्ता वापरला आहे आणि त्यानंतर मग आपण ही वाक्यरचना पूर्ण केलेली आहे. पण पुस्तक स्वतःहून हरवतं का आपल्याकडून हरवतं किंवा कोणाकडून तरी हरवतं? तुम्हाला हे लक्षात आलं का मी काय म्हणत आहे? की जर पुस्तक स्वतः हरवलं तर ते ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य बरोबर होईल. पण पुस्तक आपल्याकडून हरवलं जातं किंवा हरवलं गेलं अशा अर्थाने हे वाक्य आहे. इथे ही कृती ॲक्टिव्हली झालेली दिसत आहे, जे चुकीचं आहे. आपल्याला इथे पॅसिव्ह रचना दाखवायची आहे, तरच ते सेंटेन्स मिनिंगफुल होईल. इथे आपल्याला टेन्स कोणता दिसत आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्सची पॅसिव्हमधली रचना कशी असते? आपण हॅज नंतर बीनचा वापर करतो आणि मग जे V3 आहे ते ॲज इट इज ठेवतो. पण हा जो जस्ट शब्द आहे, याची पोझिशन सुद्धा कळणं महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्हाला स्पॉट द एररसाठी येऊ शकतं, त्यामुळे याच्यावरती थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. 99% ही ट्रिक काम करते आणि आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. जस्ट हा शब्द असेल किंवा नॉट हा शब्द असेल, तो कुठे प्लेस करायचा, त्याची प्रॉपर पोझिशन काय असायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं. आता सध्या इथे तुम्ही बघितलं तर 3 व्हर्ब्स दिसत आहेत, बरोबर? एक व्हर्ब असेल तर त्याच्यानंतर लगेचच आपण वापरतो. 2 व्हर्ब्स असतील तर त्या दोघांच्या मध्ये आपण वापरतो. 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्हर्ब्स असतील तर तिथे आपण पहिल्या व्हर्बच्या नंतर याची पोझिशन असते. एवढं लक्षात ठेवा. सो हॅज जस्ट बीन लॉस्ट असं आपल्याला वापरावं लागेल. द बुक हॅज जस्ट बीन लॉस्ट टुडे. ते टुडे शब्द वापरल्यामुळे आपल्याला प्रेझेंट टेन्सच वापरायचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वाक्यरचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असणं जास्त गरजेचं आहे. ॲक्टिव्हमध्ये त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो आणि चुकीचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय ॲम टू मुंबई रिसेंटली विथ माय फॅमिली. रिसेंटली हा शब्द आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स सांगतो, बरोबर? प्रेझेंट टेन्समध्ये परफेक्ट टेन्स असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला हॅवचा वापर करणं गरजेचं आहे. व्हर्ब म्हणून आपण हे जे टू बीचं रूप वापरलेलं आहे, याच्याऐवजी आपल्याला त्याचं V3 वापरावं लागेल. ठीक आहे, आणि ते काय असतं? बीन. नेहमी लक्षात ठेवायचं, टू बीची जी रूपं आहेत त्यामध्ये आपण हे बी व्हर्ब म्हणून कन्सिडर करतो. त्याचे वेगवेगळे फॉर्म्स असू शकतात. प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर आणि पास्ट टेन्समध्ये वॉज वर. ठीक आहे, अशा अर्थाने तुम्ही बीचे टेन्सेस जे आहेत, पास्ट किंवा जे व्हर्बचे फॉर्म्स असतात ते लक्षात ठेवू शकता. प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर, कर्त्यानुसार त्यांचा योग्य वापर करता आला पाहिजे. आणि पास्ट टेन्समध्ये वॉज किंवा वर. सिंग्युलर आणि प्लुरलसाठी हे असतं, हे तुम्हाला बेसिक इतकं माहिती आहे. पण आपण ज्यावेळेस टू बीचं रूप वापरलेलं आहे ते इथे आपण रिसेंटली शब्दामुळे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वापरणं गरजेचं होतं आणि हॅव वापरल्यामुळे हे V3 करताना बीन हे त्याचं योग्य फॉर्म असणार आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं? आय हॅव बीन टू मुंबई रिसेंटली विथ माय फॅमिली. कुठे जाऊन आलो या अर्थाने आपण हॅव यू बीन किंवा मग आय हॅव बीन टू असं वापरत असतो. नेक्स्ट सेंटेन्स, व्हाईल यू वर यंग यू ऑट टू लर्न गुड हॅबिट्स. जेव्हा तू लहान होता तेव्हा तू चांगल्या सवयी शिकायला पाहिजे होत्यास,
असा याचा अर्थ आहे. वर हा शब्द आपल्यासाठी पास्ट टेन्स दाखवतो. बरोबर? हे जे आधीचं सेंटेन्स आहे हे आपल्याला टेन्ससाठी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हे जे काही करेक्शन करायचं आहे ते नक्की काय करायचं हे कळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी टेन्स कोणता आहे ते आयडेंटिफाय करा. पहिली गोष्ट टेन्स आयडेंटिफाय केला की आपल्याला इथे पास्ट टेन्स वापरायचं. सेकंड गोष्ट आपल्याला इथे महत्त्वाची आहे ते म्हणजे ऑट टू हे जे मोडाल आहे हे आपण पास्टमध्ये वापरायचं आहे. म्हणजे आपण याच्यासाठी हॅव सुद्धा वापरलं पाहिजे. जर आपण पास्ट फॉर्म दाखवत असेल तर ऑट टू किंवा मग कुड, वुड, शुड ह्या सगळ्या मोडाल्स नंतर हॅव हा एक शब्द वापरतो आणि आपण त्याला काय करतो मोडाल परफेक्टिव्ह. बरोबर? मोडाल परफेक्टिव्ह हा शब्द या पुस्तकात कुठे दिलेला नाहीये, पण जेव्हा आपण जे काही मोडाल्सचं डिस्कशन केलेलं आहे त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळा तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. मग आता हे आपण मोडाल परफेक्टिव्ह बनवलं ऑट टू हॅव. ऑट टू हॅव एकत्रितपणे घेतलेलं आहे आणि हॅव शब्द आल्यामुळे व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरणं कंपल्सरी आहे. लर्नचा थर्ड फॉर्म काय असतो? लर्न्ड. ठीक आहे? तर आपली वाक्यरचना करेक्ट कशी असणार आहे नीट बघा. व्हाईल यू वर यंग यू ऑट टू हॅव लर्न्ड गुड हॅबिट्स. म्हणजे असं झालेलं नाहीये, तसं तेव्हा ते व्हायला पाहिजे होतं. कुड हॅव, ऑट टू हॅव, मस्ट हॅव या ज्या गोष्टी आहेत या आपण अशी कृती घडता घडता राहिली किंवा तसं झालेलं नाहीये भूतकाळामध्ये हे सांगत असताना मोडाल परफेक्टिव्हचा वापर करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स. देन आय रिअलाइज दॅट समथिंग बर्न्ट. इथे आपल्याला V2 वापरलेलं दिसत आहे, पण आपल्यासाठी कीवर्ड आहे देन हा शब्द. व्हाईल, ॲट दॅट मोमेंट हे जे शब्द आहेत किंवा मग प्रेझेंट टेन्समध्ये नाव आणि जर पास्ट टेन्स असेल तर आपल्याला तिथे नाव सारखंच देन वापरायचं असतं. ठीक आहे? हे जे शब्द आहेत आपल्याला पास्ट फॉर्ममध्ये वापरताना कंटिन्युअस टेन्स दाखवतात. ठीक आहे? हे सगळे शब्द आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरण्यासाठी सांगतात. मग या ठिकाणी बर्न्ट हे V2 वापरलेलं आहे जे चुकीचं आहे. आपल्याला या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरायचं आहे आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरत असताना आपण इथे बर्न्टच्या ऐवजी वॉज बर्निंग असं वापरावं लागेल. फक्त तुम्हाला हे जे कीवर्ड्स आहेत हे आपण बघितलेले आहेत ऑलरेडी आपल्या लेक्चर्समध्ये, हे आठवले पाहिजेत. आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि अशा पद्धतीचे प्रॅक्टिस सेशन्स अटेंड करत असताना देखील तुम्ही रूल्स अभ्यासत आहात पॅरलली. म्हणजे जे काही आपण नोट्स काढलेले असतील किंवा पुस्तकाचं जिथे कुठे तुमच्याकडे रेफरन्स असेल त्या सगळ्या गोष्टी एकत्रित ठेवून तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे. ऑनलाईन लेक्चर्स बघत असताना फक्त जाता येता कुठेतरी व्हिडिओ लावायचा म्हणून लावला, बघितला म्हणून बघितला असं नका करू. तुम्ही जो वेळ इन्व्हेस्ट करताय तो तर वाया जाणारच आहे आणि तुमचा आउटपुट काहीच मिळणार नाही. ठीक आहे? त्यामुळे जो काही अभ्यास करत आहात जेव्हा पण करता तेव्हा 100% कॉन्सन्ट्रेशननी करा. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल. आता आपण हा जो शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला तो बघूयात. When I visited my friend, she had been sweeping the floor. आता या वाक्यामध्ये आपल्यासाठी ही जी फ्रेज आहे व्हेन आय व्हिजिटेड ही इथे महत्त्वाची आहे. आपण ज्यावेळेस व्हिजिट केलं तेव्हा ती काहीतरी करत होती. बरोबर? त्यामुळे ती पास्ट ॲक्शन जी होती ती आपल्याला कंटिन्युटीमध्ये दाखवायची आहे. आणि मग कंटिन्यू दाखवायचं असेल तर या ठिकाणी आपण कंटिन्यू पास्ट टेन्सचा वापर करावा लागेल. बरोबर? इथे आपण काय म्हणत आहे की जेव्हा मी व्हिजिट केलं त्यावेळेस माझी फ्रेंड ते काम करताना दिसली. सो हॅड बीन जर आपण वापरलं तर ते परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स मधलं वाक्य होईल. पण आपल्याला या ठिकाणी फक्त कंटिन्युअस पास्टचा वापर करायचा आहे, परफेक्ट टेन्स वापरायचा नाहीये. त्यामुळे आपण या ठिकाणी शी हॅड बीन स्वीपिंगच्या ऐवजी शी वॉज स्वीपिंग द फ्लोअर असं वापरलं तर ती ॲक्शन त्यावेळेस कंटिन्यू होत होती. हे वाक्य जास्त मिनिंगफुल होईल. या पुस्तकातले सगळे एक्सरसाइज सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये सोडवत आहे. काही जणांना वाटेल की पुस्तकातला अभ्यास तर झालेला आहे, मग एक्सरसाइजमध्ये इतकं डिटेलमध्ये शिकण्याची काय गरज आहे. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांनी एकच काम करा की जे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेलं आहात त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना किंवा आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवू शकलात, किती गोष्टी तुम्हाला रिकॉल झाल्या हे एकदा स्वतःलाच विचारा. कारण आपण जो काही अभ्यास केलेला असतो त्याची रिव्हिजन जर तुम्ही केलीत तरच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना थोडंसं सिरियसली घ्या. लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा. आधी कुठे जर नोट्समध्ये काही लिहायचं राहिलं असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशन्स करा. आणखीन एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करूयात आणि त्यानंतर आपण 4th चॅप्टर जो आहे या बुकमधला तो कंटिन्यू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.